मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत। यामध्ये आज जाणून घेऊयात शिवडी क्षेत्रासंदर्भात। सेवाभाव हाच मुंबईतल्या ज्या भागाचा स्थायी भाव राहिलेला आहे तो भाग म्हणजे शिवडी विभाग। शिवडीने खरोखरच रुग्णसेवेचा वसा घेतलेला आहे, कारण फक्त मुंबईतल्याच नाही तर महाराष्ट्रभरातून देशभरातून अनेक रुग्ण आपली दुखणी खुपणी आजारपण घेऊन इथे येतात आणि इथल्या हॉस्पिटलमधनं बरे होऊन जातात। माझ्या बाजूला असणारं हे केईएम हॉस्पिटल, लहान मुलांचं वाडिया हॉस्पिटल, कॅन्सर पीडितांसाठी असणारं टाटा हॉस्पिटल हे याच विभागात येतं आणि म्हणूनच या भागाला अक्षरशः हॉस्पिटलचा वॉर्ड असं सुद्धा नाव पडलेलं आहे। अनेकांना जीवन देणारा हा हॉस्पिटलचा वॉर्ड येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत मात्र कुणाला जीवनदान देतोय आणि कुणाला व्हेंटिलेटरवर ठेवतोय, बघूयात मुंबईतली ही शिवडी कुणाची आहे। चटकदार मसाला आणि तिखट ठसक्याची मिरची ही या भागाची ओळख। अर्थात शिवडी लालबागमध्ये चटकदार चिवडा जसा मिळतो तसाच हा भाग मसाल्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि मसाल्यांचे व्यापारी या ठिकाणी सगळ्यात जास्त आहेत। मला सांगा की मसाले विकता मात्र सध्या राजकारणातला मीठ मिरची मसाला कसा वाटतोय? कोणाची हवा आहे सध्या? हवा काय आता पक्षात होतो आपली लाल करतोय, कोणाची हवा नक्की सांगता येणार नाही, पण लालबाग परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला एवढा आम्हाला माहिती आहे। कोणत्या शिवसेनेचा? ठाकरे शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना। आता दोन भाऊ एकत्र येतात, दोन ठाकरेंची ताकद एकदम सुंदर होईल, आम्ही आनंदाने नाचू। आमच्या भागात शिवसेनाची हवा आहे। कुठल्या शिवसेनेची? एकच शिवसेना आम्हाला माहिती आहे, बाकीची शिवसेना आमची नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे। काय बदल पाहिजे पुढच्या 5 वर्षात? आता इतक्या वर्षांनी निवडणुका होत आहेत। बदल म्हणजे काय, आमचं अस्तित्व टिकलं पाहिजे मराठी माणसाचं मुंबईमध्ये। ते लालबाग मधलं अस्तित्व मिटत आलंय का? नाही, अजिबात नाही मिटत आलेलं आहे। ही त्यांना भीती आहे की त्यांचं अस्तित्व मिटत चाललंय। भाजपचं कमळ, ठाकरेंची मशाल, काँग्रेसचा पंजा, शरद पवारांची तुतारी आणि अजित पवारांचं घड्याळ ही राजकीय गर्दी मला बघायला मिळते शिवडी मतदारसंघातल्या लालबागमधल्या एका राजकीय झेंडे विकणाऱ्या दुकानामध्ये। मात्र जी गर्दी, जी राजकीय खिचडी इथे बघायला मिळते, अगदी तशीच राजकीय खिचडी सध्याच्या राजकारणात सुद्धा आपण बघतो आहोत। मात्र कायमच शिवडी मतदारसंघ हा ठाकरेंनी राखला, म्हणूनच लोकसभेत विधानसभेत सुद्धा ठाकरेंचे आमदार खासदार निवडून आलेत। इतकंच नाही तर 2017च्या बीएमसी निवडणुकीमध्ये 5ही नगरसेवक हे ठाकरेंचेच आहेत आणि अजूनही ते उद्धव ठाकरेंसोबतच आहेत। जर लक्षात घेतलं आपण 2017चा निकाल तर आपल्याला लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 202 मध्ये श्रद्धा जाधव या ठाकरेंच्या माजी नगरसेविका आहेत। प्रभाग क्रमांक 203 मध्ये सिंधू मसूरकर याही उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेविका आहेत। प्रभाग क्रमांक 204 मध्ये अनिल कोकिळ हे सुद्धा ठाकरेंचे माजी नगरसेवक आहेत। प्रभाग क्रमांक 205 मधून 2017ला दत्ता पोंगडे हे उद्धव ठाकरेंकडून निवडून आले, तर प्रभाग क्रमांक 206 मध्ये सचिन पडवळ हे सुद्धा सध्या उद्धव ठाकरेंसोबतच असणारे माजी नगरसेवक आहेत। मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे, हे असे पोस्टर सध्या मुंबईत तुम्हाला ठिकठिकाणी लागलेले दिसतील। विशेषतः शिवडी लालबाग परिसरात तर हे पोस्टर जास्त संख्येने दिसत आहेत, कारण शिवडी लालबाग हा परिसरच मुळात मराठी बहुल आहे। मराठी मतदार, गिरणी कामगार यांच्या जोरावरच या ठिकाणी सुरुवातीपासून शिवसेनेनं आपला बालेकिल्ला राखलेला आहे। मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या मनसेनं सुद्धा इथे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेली आहेत। जैन आणि गुजराती मतांच्या जोरावर भाजपनं सुद्धा चांगली टक्कर दिली आहे, तर आता ठाकरे बंधूंचं आव्हान पेलायला शिवसेना सुद्धा तयार झाली आहे। मतदारसंख्येचं जर गणित आपण बघितलं तर जवळपास 60 ते 65% मतदार हे या ठिकाणी मराठी आहेत। त्या खालोखाल उत्तर भारतीय, हिंदी भाषिक अशी मतं 28% आहेत, तर जैन गुजराती मारवाडी यांची मतं ही साधारण 12% आहेत। शिवडी विधानसभा मतदारसंघामधनं एकूण 5
5 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून जातात आणि हे 5ही नगरसेवक 2017 साली जे निवडून आले ते ठाकरेंच्या शिवसेनेचे होते. अद्यापही त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली नाहीये. मात्र शिवडी विधानसभेमध्ये सध्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता हालचालींना वेग आलाय. सचिन पडवळ आपल्या सोबत आहेत, ज्या या ठिकाणचे नगरसेवक देखील आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत ते आहेत. आणि नाना आंबोले ज्यांनी आता विभाग प्रमुख म्हणून काम बघायला सुरुवात केली आहे, ते आहेत शिवसेनेसोबत, शिंदेसोबत. कसं बघताय? कारण खेळीमेळीचं वातावरण बघतोय आम्ही दोन्ही शिवसेनांमध्ये. कोणत्या शिवसेनेचे नगरसेवक निवडून येणार? मी आपल्याला परत एक सांगतो की नवीन आणि जुन्यामध्ये कृपा करून कोणी अडकू नये. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांनी जे बनवलेली निशाणी आहे धनुष्यबाण, तो धनुष्यबाणच इथे 5ही ठिकाणी निवडून येणार. सचिनजी, ओरिजिनलचा वाद शिवडीमध्ये बघायला मिळतोय. यंदाच्या वर्षी 5 नगरसेवकांमधली जी लढत आहे, शिंदेचं आव्हान कितपत समजताय? ओरिजिनल शिवसेना कोण ते शिवडी विधानसभेपुरता सांगायचं म्हटलं तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोकांनी दाखवून ठेवलं आहे. अरविंद सावंतांना 18,000ची लीड दिली लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मनसे पक्ष शिंदे गटासोबत असताना पण आम्ही ते जिंकलेलो आहे. त्यामुळे शिवडीकर जनतेने खरी शिवसेना कोणाची दाखवून दिलेला आहे. आणि आता वेळ कॉर्पोरेशनची आहे. आता तर मनसे आपल्या सोबत आहे. आणि लक्षात ठेवा, शिवडी, लालबाग, परळ हे फक्त ठाकरेंचं ऐकतो आणि ठाकरे बोलतात तेच करतो. आणि हा मराठी माणूस सजग आहे. आणि लक्षात ठेवा, इथे ठाकरेंचाच उमेदवार निवडून येणार. कोणी किती काही करो, परळ, लालबाग, शिवसेना हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे 66 पासून आणि ह्याच्या पुढे देखील ठाकरेंचाच बालेकिल्ला राहणार. सचिनजी, प्रामुख्याने या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर अजूनही काम करणं बाकी आहे. म्हणजे मग मराठी माणसांचा प्रश्न असेल, आपण जागोजागी पोस्टर लावलेले बघतोय की मराठी माणसा जागा हो. आज देखील या शिवडी विधानसभेचे जे काही मुद्दे आहेत ते प्रचारामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. त्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये शिवडी विभाग हा हॉस्पिटलचा विभाग म्हणून समजला जातो. या ठिकाणी असणारं KM हॉस्पिटल, या ठिकाणी असणारं वाडिया हॉस्पिटल, या ठिकाणी असणारं सरकारी गांधी हॉस्पिटल, या ठिकाणी असणारं TB हॉस्पिटल, या ठिकाणी टाटा हॉस्पिटल, यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. गणेशोत्सवात लालबागचा राजा जिथे स्थानापन्न होतो त्या जागेवर डोकं टेकवून अनेक जण आपल्या नव्या कारकिर्दीचा शुभारंभ करतात. अर्थात लालबागचा राजा, मुंबईचा राजा यांसारखी गणेशोत्सव मंडळं ही या भागाची ओळख राहिली आहे, इथलं वैशिष्ट्य राहिलं आहे. अर्थातच येणाऱ्या BMC निवडणुकीत हा लालबागचा राजा कुणाला पावतोय हे समजेलच. मात्र सगळ्यात महत्त्वाचा ठरणारा आशीर्वाद असणार आहे तो म्हणजे मतदार राजाचा. बघूयात हा मतदार राजा कुणाला आशीर्वाद देतोय. कॅमेरामन अनिल सह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.